हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 53. भगवंत श्रींचे वैभव आणि विभूती. येथे ब्रह्मांडामध्ये संपूर्णपणे एकमेवा द्वितीय तत्वाचा कारभार सुरू आहे. यामुळे त्या तत्वाला ब्रह्मतत्व, परमतत्व, आत्मपरब्रह्मतत्व, आत्मतत्व इत्यादी नावे दिलेली आहेत. गीतेने याला पुरुषोत्तम असे म्हटले आहे. नित्य बोली भाषेत यालाच परमात्मा, भगवंत श्री असे म्हटले जाते. हे मूलभूत, स्वयंभू, नित्य, शाश्वत, आदी अनादी तत्व आहे. ते मुळातच आहे. ते निर्माण झालेले नाही आणि त्यामुळे ते कधीही नष्ट होणारे नाही. सर्वसाधारणपणे बहुतांशी आपण राहत असलेल्या पृथ्वीचा किंवा फार तर आपल्या सूर्याच्या विश्वाचा विचार करतो. म्हणून बोलीभाषेत या तत्वाला पृथ्वीतत्व किंवा वैश्विक तत्व असेही म्हटले जाते. या परमतत्वामधूनच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये उत्क्रांती होते. त्याच्यामुळेच उत्क्रांत झालेले येथे यथाकाळ स्थित होते आणि ते स्थित झालेले यथाकाळी त्याच्यामध्येच लय होते. त्या लय झालेल्यामधूनच पुन्हा उत्क्रांती होते. ते येथे काही काळ स्थित होते आणि मग परत त्याच परमतत्वामध्ये लय होते. कारण लय व्हायला येथे त्या परमतत्वाशिवाय अन्य जागा, मार्ग नाही. अशा प्रकारे ब्रह्मांडामध्ये एकामागोमाग एक उत्क्रांती, स्थिती, लय असे अव्याहत सुरू राहते. त्या लय झालेल्यामधूनच पुन्हा उत्क्रांती, स्थिती, लय असे या ब्रह्मांडामध्ये सतत होत राहिले आहे, होत आहे आणि होत असणार आहे. यामुळे कोणीही येथे उत्क्रांत झालेले कायमकरिता नष्ट करू शकत नाही आणि कोणीही येथे काही उत्क्रांत करू शकत नाही. त्या परमतत्वामधूनच जे काही येथे होत असते त्याला त्या परमचे निर्माण असे म्हटलेले नाही. त्याला उत्क्रांती असेच म्हटले आहे. कारण येथे काहीही नव्याने निर्माण होत नाही. त्या परमतत्वामध्ये मुळातच अंगभूत, स्वयंभूपणे असलेल्यामधूनच आपोआप उत्स्फूर्तपणे सहजच जे होत असते ते त्याचे निर्माण नसते. ते त्याने मुद्दामहून, हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक काही केलेले नसते. म्हणून ते उत्क्रांत झालेले असते, निर्माण केलेले नसते. निर्माण झालेले नसते म्हणून या त्याच्या उत्क्रांती, स्थिती, लय याला परमतत्वाची लीला, खेळ, विरंगुळा असे म्हटले जाते. अमर्याद विकसित होत असलेली महाप्रगल्भ बुद्धी असलेला, विस्मयकारक आकलनशक्ती असलेला, अचाट कल्पनाशक्ती असलेला, महातीव्र स्मृती असलेला, महाकल्पक कौशल्य असलेला, जे आहे त्यात सतत असंतुष्ट राहणारा, सतत नाविन्याचा शोध घेत खटाटोप करणारा, सतत शोध लावून विज्ञान वर्धित करणारा, वैज्ञानिक ज्ञानाने विश्वाचा धांडोळा घेणारा, मानवेतर सजीव मात्रावर प्रभुत्व स्थापन करणारा इत्यादी असलेला मानव फार तर येथे मुळातच असलेले मोड, तोड, फोड, सोड, जोड करून त्यांच्या कमी जास्त मिश्रणामधून काही निर्माण करू शकतो, तयार करू शकतो. परंतु तो येथे काहीही उत्क्रांत करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही. यातही त्याने सरमिसळ केलेल्यामध्ये ज्या काही रासायनिक क्रिया परिणामित होऊन घडतात ते त्याचे स्वतःचे कर्तृत्व नसते, तर ते त्या लय झालेल्यामध्ये परमात्म्यामधून उत्क्रांत झालेल्या घटकांमुळे होत असते. हे असे रासायनिक घटक जे लय झालेले असतात त्या परमात्म्यामधून नवीन रासायनिक घटक उत्क्रांत होत असतात. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की मूळ जी उत्क्रांती झालेली असते त्यात समजा रासायनिक घटक आहेत. जेव्हा ते स्थित होते आणि मग लय होते तेव्हा त्यामधल्या काळामधील घडामोडीमुळे लय झाल्यावर त्या परमतत्वामधून त्या ऐवजी रासायनिक घटक उत्क्रांत होतात. यामुळे त्या मधून नवनिर्मिती शक्य होते. अर्थात मानवाचे कर्तृत्व असे की
ते घटक शोधून त्यांच्या मिश्रणाचे प्रयोग करून नवीन काहीतरी तयार करायचे. हे असे सर्व सविस्तर सांगायचा हेतू असा आहे की प्रत्येक नव्या पिढीला पूर्वीपेक्षा काहीतरी नवीन द्यायची परमात्म्याची योजना असते. तर आणि तरच नव्या पिढीला येथे जगण्यामध्ये स्वारस्य वाटेल. यामागील परमात्म्याचा सुप्त हेतू असा आहे की त्याला औषाध्याच्या माध्यमामधून सृष्टीलीला अवलोकन करायचे असते. त्यात परमात्म्याला स्वतःला नाविन्य हवे असते. यातही एक मुद्दा जाणून घेण्यासारखा आहे. यासाठी आपण येथे फक्त पृथ्वीचाच विचार करू. पृथ्वीच्या बाहेरील सृष्टीमध्ये म्हणजे ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादीमध्ये आपल्याला दररोज सौंदर्याच्या दृष्टीने विविधता दिसून येते. सृष्टी निर्माण झाल्यापासून आजपर्यंत आपल्याला पृथ्वीवरून सूर्योदय आणि सूर्यास्त दररोज निरनिराळ्या रंगसंगतीत दिसत आला आहे. दररोज तारांगणात विविधता दिसून येते. यामुळे आपण दररोज जरी तारांगण, सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिला तरी आपल्याला तेथे विविधता आढळते. पौर्णिमेला चंद्र पूर्ण दृश्य होतो, मग हळूहळू एका कलेने कमी कमी होत जातो आणि अमावास्येला पूर्ण अदृश्य होतो. मग पुन्हा एका कलेने वाढत जातो आणि पौर्णिमेला पूर्ण दृश्य होतो. चंद्र नाईट लाईटचे काम करतो. चंद्राचे चांदणे कायेसाठी फार औषधी असते. महाविलक्षण असे हे नैसर्गिक वैश्विक सौंदर्य आहे. हे सृष्टी सौंदर्य जरी कोणी आयुष्यभर पाहिले तरी त्याला तेथे दररोज काहीतरी नवीन अनुभवायला मिळते. पृथ्वीचा आस तिरका असल्यामुळे पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 ऋतू होतात. यामुळे आता पृथ्वीवर काय होते ते पहा. पृथ्वी ज्यामधून उत्क्रांत झाली ते आप म्हणजे पाणी पृथ्वीवर किती सौंदर्य निर्माण करते पहा. एका मागोमाग एक अशा अव्याहत लाटा किनाऱ्यावर आदळत समुद्र आपले रौद्र सौंदर्य दर्शवित असतो. चांदण्यामध्ये समुद्रामधील लाटा काही निराळे सौंदर्य धारण करतात. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर आरोह अवरोह करत स्वतःशी स्पर्धा करणाऱ्या त्या लाटांच्या उंच उचंबण्यावरून अस्मादिकांना स्वर ओंकार स्फुरला. समुद्र किनाऱ्यावर सूर्योदय सूर्यास्त पाहताना लागणाऱ्या ध्यान समाधीचा अनुभव काही निराळाच असतो. समुद्राच्या लाटांच्या त्या गंभीर गर्जना ऐकत त्यातच एकरूप होतही ध्यान समाधी साध्य होते. समुद्रामुळे आपल्याला मीठ, गॅस, मासे, मोती, रत्ने इत्यादी संपत्ती मिळते. समुद्रामधून जलवाहतूक स्वस्त होते. याचा व्यापाराला जसा फायदा होतो तसाच पर्यटनालाही फायदा होतो. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ती वर जाते आणि पाऊस पडतो. यामुळे संपूर्ण पृथ्वीवर पाणी विखुरले जाते. चल अचल अशा सर्व सजीवांना प्यायला पाणी मिळते. उंच जागी नद्या तयार होतात आणि समुद्राला मिळण्यासाठी सखल भागी वाहू लागतात. नद्यांचे तर फार उपयोग आहेत. नद्यांवर धरणे बांधून वीज निर्माण होते. पाऊस, नद्या यामुळे वनस्पती बहरते. शेती करून अन्नाची सोय होते. वेदांनी तर आरण्यक भागामध्ये निसर्गाचे बहारदार वर्णन केले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला ताजेतवाने वाटते. निसर्गामध्ये ध्यानसमाधी साध्य होते. एकतर विलोभनीय असे निसर्ग सौंदर्य असते आणि विशेष म्हणजे सूर्यप्रकाशामुळे वनस्पती प्राणवायू निर्माण करत असतात. हे तर त्या विधात्याचे सजीवाची काळजी घेणे महाअजब आहे. कारण एरवी एवढ्या सजीवांसाठी प्राणवायू आणणार कोठून? या प्राणवायूसाठी वनस्पती सूर्यप्रकाशाचा उपयोग करतात. यामुळे पृथ्वी आणि पृथ्वीवरील सजीव सूर्यप्रकाश सहन करतात आणि जीवित राहतात. वनस्पतींमुळे औषधे विकसित झाली. वनस्पतींचे मानवावर आणि मानवेतर प्राण्यांवर अनंत उपकार आहेत. पाने, फुले, फळे हा कित्येक मनुष्यतर प्राण्यांचा आहार आहे. पाने, फळे मानवाचाही आहार आहे. मानवाला मूलभूत अत्यावश्यक असलेले अन्न, वस्त्र, निवारा वनस्पतींमुळेच मिळते.
मानवाने शेती विकसित केली. वनस्पतींचा मानव अनेक प्रकारे उपयोग करतो. वनस्पतींचे लक्षावधी प्रकार आहेत. त्या प्रत्येक प्रकारात अनेक वनस्पती आहेत. कोणतेही एक झाड जर मानवाने कापून वगैरे नियंत्रित केले नाही तर ते एक झाड संपूर्ण पृथ्वी व्यापून घेईल इतका वनस्पतींचा विस्तार नैसर्गिकपणे होतो. हे सर्व विनाकष्ट सर्व सजीवांना उपलब्ध आहे. मानवेतर प्राणी तर आजही जंगलात राहतात. मानवाने जंगल तोडून गावे बसविली, त्यांचा विकास करून त्यांची नगरे झाली. आज तर विज्ञानाने महाक्रांती केली आहे. मनुष्यतर प्राण्यांचे लक्षावधी प्रकार आहेत. त्या प्रत्येक प्रकारात अनेक मनुष्यतर प्राणी आहेत. मनुष्यतर प्राणी नैसर्गिकपणे जसे जीवन समोर येते त्याचा पूर्ण स्वीकार करून जगतात. त्यांच्यापैकी अनेक जणांचे वनस्पती हेच अन्न आहे, परंतु त्यांच्यापैकी अनेक जण मांसाहारी आहेत, तर एकमेकांची शिकार करतात. जीव जीवस्य भोजनम म्हणजे बळी तो कानपिळी हा जंगलाचा कायदा आहे. यामुळे मनुष्यतर प्राण्यांची संख्या मर्यादित राहते. निर्जीव सृष्टी, संपूर्ण सजीव अचल सृष्टी, संपूर्ण चल मानवेतर प्राणीसृष्टी म्हणजे थोडक्यात संपूर्ण निसर्ग हे भगवंत श्रीने श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्यांचे वैभव आहे, विभूती आहेत असे सांगितले आहे. संक्षिप्तपणे त्यांची यादी भगवंत श्रीने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सादर केली आहे. हे सर्व एकामागोमाग एक असे निसर्गाची गरज म्हणून त्यांच्यामधूनच उत्क्रांत झाले आहे. यामुळे यामधील एकही गोष्ट आणि वस्तू अवास्तव विनाकारण निरुपयोगी नाही. यामधील एक गोष्ट जरी किंवा वस्तू जर पृथ्वीवरून गायब झाली तर येथील पर्यावरण बिघडते. त्याचे दुष्परिणाम निसर्गाला आणि तमाम सजीवांना परवडण्यासारखे नाहीत. कारण यामुळे भूकंप, सुनामी, वणवा, वादळ, महामारी, रोगराई इत्यादी आपत्तींना सजीवांना तोंड द्यावे लागते. 9व्या आणि 10व्या अध्यायात भगवंत श्रीने त्यामधील प्रमुख वैभव आणि विभूती सांगितल्या आहेत. यामधील प्रमुख वैभव आणि विभूती सांगितल्या असल्या तरी बाकी सर्व त्यांच्याच विभूती आहेत. उदाहरणार्थ, महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना सांगितला, याचा अर्थ इतर महिनेही भगवंत श्रींच्याच विभूती आहेत. आणि म्हणून 10व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत श्री म्हणतात, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विशिष्टाभ्याहमिदं कृष्णनेकांशेन स्थितो जगत. माऊली निरूपण करतात, अथवा एकले एक बिंब गगनी परी प्रभा फाके त्रिभुवनी देवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळीजे. सूर्य आकाशात एकटाच असतो, परंतु त्याचा प्रकाश त्रिभुवनात सर्वत्र फैलावतो. याचप्रमाणे ज्याची आज्ञा सर्वजण पाळतात त्याच्या अंगी सर्व विश्वाचे वैभव एकवटलेले असते. ते सर्व त्याच्या अंगीभूत असते. हे सर्व भगवंत श्रींचे विश्ववैभव, विश्वविभूती आहेत. माऊली पुढे म्हणतात, आणि सिनाना ही विभूती मज अपारते माविसील किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. माऊली पुढे म्हणतात, आता पै माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडूनी सरीसे साम्य मज. अर्जुना, अरे या ब्रह्मांडामध्ये मीच एकमेव आहे आणि त्यामुळे अर्थातच येथे जे काही आहे ते माझ्यामधूनच उत्क्रांत झालेले आहे. तसेच यापासून जे काही निर्माण केले जाते तेही मीच आहे. यामुळे माझ्या वैभवाची आणि विभूतींची मोजदाद करणे अशक्य आहे. यास्तव थोडक्यात इतकेच जाणून घे की मी विराट आहे. या विश्वासारखी अनंत विश्वे माझ्यामध्ये आहेत. त्यामधीलच एक असलेले हे विश्व माझ्या एका अंशाने संपूर्णपणे व्यापले गेले आहे. येथे माझ्याशिवाय अन्य काहीही नाही. म्हणून या विश्वामधील तुझी प्रत्येक जाणीव ही माझ्यापासून, माझ्यामुळे आणि माझ्याकरिता झालेली आहे. अशा प्रकारे येथे सर्वत्र मी आणि मीच भरून आणि व्यापून राहिलेला असल्यामुळे येथे कोठेही जराही किंचितही कसलाही भेद नाही.
यामुळे स्वाभाविकच असेही जाणून घे की हे सर्व येथे जे उत्क्रांत झाले आहे ते येथील तमाम माझ्याच लेकरांसाठी आहे. माझ्या उत्क्रांतीमध्ये जे निर्जीव आहे, अचल सजीव आहेत, चल सजीव आहेत, त्यात विस्मयकारक विविधता आहे, बहुवैचित्र्य आहे. यामुळे या सर्वांच्या नित्य गरजाही विविध आणि वैचित्र्यपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी माझ्यामधून येथे विविध आणि वैचित्र्यपूर्ण वस्तुजगत उत्क्रांत होत असते. ते इतके पर्याप्त आहे की तमाम सजीवांना अत्यावश्यक ते सर्व सतत मिळत राहील. तसेच सतत नवनवीन वस्तुजगत निर्माण होत राहावे या उद्देशाने लय झालेल्या घटकांमध्ये मी सतत रासायनिक बदल घडवून आणत असतो. या योगे सजीव जगायला आणि सृष्टीचा आस्वाद घ्यायला सतत उद्युक्त राहतील. याचबरोबर त्यांच्यामधील माझ्याच अंशाच्या माध्यमामधून मी या माझ्या उत्क्रांत झालेल्या सृष्टीचा आस्वाद घेत राहीन. त्याप्रमाणे सतत अमर्याद विकसित होत असलेली महाप्रगल्भ बुद्धी, विस्मयकारक आकलनशक्ती, अचाट कल्पनाशक्ती, महातीव्र स्मृती, महाकल्पक कौशल्य असलेला, जे आहे त्यात सतत असंतुष्ट राहणारा, सतत नाविन्याचा शोध घेत खटाटोप करणारा, सतत शोध लावून विज्ञान वर्धित करणारा, वैज्ञानिक ज्ञानाने विश्वाचा धांडोळा घेणारा, मानवेतर सजीव मात्रांवर प्रभुत्व स्थापन करणारा इत्यादी असलेला मानव माझ्यामधून 84 लक्षावा जीव सर्वात शेवटी उत्क्रांत झाला आहे. आता मानवानंतर देहांची उत्क्रांती नाही. यामुळे मानवाचे येथील प्रयोजन काही निराळे आहे. आता मानवाकडून माझी हीच अपेक्षा आहे की त्याने हे सर्व आकलन करून माझ्या तमाम लेकरांना त्यांचे नैसर्गिक जीवन जगायला अनुकूल असे आचरण करून स्वतः मात्र स्वस्वरूप जाणून याच देही याच जन्मी विश्वामधून मुक्त व्हावे. त्याची ही वैश्विक आत्मयात्रा त्याने संपन्न करावी आणि त्याच्या मूलग्रामी योगधामी माझ्यामध्ये समर्पित व्हावे. परंतु हा मानव याऐवजी काही निराळेच करत असतो. हरिओम.